नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत दमा, बाळदमा, ॲलर्जी आणि जुनाट आजारांवर अनुभवी उपचार आणि मार्गदर्शन. आणि हे करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयदीप वाघण्णा. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. जुनाट आणि असाध्य आजारांचे किंवा रोगांचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर विजयदीप वाघण्णा यांना महाराष्ट्र कर्नाटकमध्ये ओळखलं जातं. ज्यांचं उच्च शिक्षण हे अमेरिका आणि मेक्सिको या ठिकाणी झालेलं आहे. अनेक जगप्रसिद्ध डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. 35 वर्षांपासून डॉक्टर वाघण्णा इम्युनिटी क्लिनिक या होमिओपॅथिक संशोधन संस्थेतून त्यांनी अनेक आजारांवर रामबाण अशा पद्धतीच्या औषधी शोधून काढल्या. त्यापैकीच दमा, बाळदमा आणि ॲलर्जी यावरील औषधं भारत सरकारतर्फे पेटंटसुद्धा या औषधांचं त्यांना मिळालेलं आहे. अजूनही अनेक आजारांवर त्यांचं संशोधन सुरू आहे. कोरोना काळामध्ये अनेकांना ऑनलाईन औषधांच्या माध्यमातून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली, ज्यामुळे अनेक जे काही सतत आजारी असतात, ज्यांना वारंवार सर्दी खोकला ताप येतो, जी मुलं अंग धरत नाहीत, ज्यांची उंची वाढत नाही, अशा मुलांसाठी डॉक्टर विजयदीप वाघण्णा यांनी औषधांचं वरदान, जी त्यांची औषधं आहेत ती वरदान ठरत आहेत अशा मुलांसाठी किंवा अशा आजारांसाठी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आज या सगळ्या संदर्भात मी त्यांच्याशी अधिक चर्चा करणार आहे. सो पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. पुन्हा नमस्कार. ॲलर्जी संदर्भातला माझा पहिला प्रश्न आहे की ॲलर्जी मध्ये कुठल्याही स्वरूपाची असेल, पण ॲलर्जी म्हणजे काय हे आधी आपण लोकांना सांगूया. करेक्ट. ॲलर्जी ही आपल्या प्रतिकारशक्तीशी निगडीत असते. प्रतिकारशक्ती काय करत असते तर आपल्या शरीराचं संरक्षण करत असते. ती कशाची प्रतिकार करते तर जे घटक आपल्याला घातक ठरू शकतात अशा घातक घटकांच्या विरोधात आपली प्रतिकारशक्ती ही नेहमी लढत असते आणि त्यामुळे आपण सुरक्षित राहत असतो. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की ह्या प्रतिकारशक्तीचं काही विशिष्ट पदार्थांविषयी गैरसमज निर्माण होतो आणि ती ओव्हर रिॲक्ट करते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी त्रास झालेला आहे. उदाहरणार्थ सतत शिंका येणे, सतत नाकातनं पाणी येणे किंवा अंगावरती खाज येणे आणि मग आपण समजतो की आपल्याला ॲलर्जी झालेली आहे. तर ही ॲलर्जी दुसरं तिसरं काही नसून आपल्या प्रतिकारशक्तीची ओव्हर रिॲक्शन एखाद्या विशिष्ट पदार्थासाठी असते. आणि ते विशिष्ट पदार्थ काहीही असू शकतात. असं पर्टिक्युलरली आपल्याला नाही सांगता येत की याच पदार्थामुळे आपल्याला ॲलर्जी झालेली आहे. बऱ्याच वेळेस आपण काही ठिकाणी रुग्ण येतात आपल्याकडे की आम्ही ॲलर्जीची टेस्ट वगैरे केलेली, त्यामध्ये 100-150 असे पदार्थ दिसतात आपल्याला. परंतु तरीही आपण असं सांगू शकत नाही फिक्स की याच पदार्थांमुळे आपल्याला ॲलर्जी झालेली आहे. ॲलर्जी ही कोणत्याही पदार्थामुळे होऊ शकते, कशामुळेही होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला फक्त थोडंसं सावध राहून लक्ष ठेवावं लागतं की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्या दिवशी त्रास झालेला आहे, कोणत्या गोष्टीमुळे त्रास झालेला आहे, तर ते आपल्याला समजू शकतं. अन्यथा ॲलर्जी कशामुळे झाली हे समजणं खूप अवघड असतं. पण तरीसुद्धा एक माहिती म्हणून बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मला कसली तरी ॲलर्जी होते, पण कशाची ॲलर्जी होऊ शकते हे आपण सांगू शकतो. हो, कशाचीही होऊ शकते. अशी पर्टिक्युलर याच पदार्थाची म्हणून नाही सांगता येत. वासाची ॲलर्जी होऊ शकते, म्हणजे जसं उदबत्तीचा सुगंध असेल किंवा सिगरेटचा धूर असेल तर त्याची देखील ॲलर्जी होऊ शकते. परागकणांची ॲलर्जी होऊ शकते, कशाचीही ॲलर्जी होऊ शकते, धुळीची ॲलर्जी होऊ शकते. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये जर काही पाळीव प्राणी असतील, त्यांचे पिसं असतील, त्यांचे केस असतील, त्याची ॲलर्जी होऊ शकते. खाण्यापिण्यामध्ये काही विशिष्ट पदार्थाचे रंग वगैरे वापरलेले असतात, केमिकल वापरलेले असतात, त्याची ॲलर्जी होऊ शकते. कपड्यांची ॲलर्जी होऊ शकते. तर ॲलर्जी ही कशाचीही होऊ शकते. असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही की तुम्हाला याच गोष्टीची ॲलर्जी झालेली आहे, कारण ही ॲलर्जी ही आपल्या प्रतिकारशक्तीशी निगडीत आहे. हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ॲलर्जी ट्रीट करायची म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे हाच एक त्याच्यासाठी उपाय असतो. नक्की. बाळदमा, दमा किंवा ॲलर्जी या सगळ्या संदर्भात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय. हे जे पर्टिक्युलर आजार किंवा डिसीज आपण या सगळ्यांना म्हणू, हे जे डिसीज आहेत याच्या पाठीमागं कारण जर काय आहेत असं आपण जर विचारलं तर असं आपल्याला काही पर्टिक्युलर सांगता येतं? त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपण लहानपणापासून
एक आपल्याला लक्षात शिकवलं गेलेलं आहे की जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा तुम्हाला आजार उद्भवतो. बरं. आपण आता कोरोनाच्या पिरियडमधून बाहेर पडलेलो आहोत. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या डॉक्टर्सनी सगळ्या रुग्णांना हेच सांगितलं की तुमची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही कोरोनापासून वाचू शकता. तर सांगायचं तात्पर्य काय, केवळ कोरोनाच नाही, कोणताही आजार असो, तर हा जो आजार होतो हा केवळ आपल्या प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे किंवा प्रतिकारशक्ती जेव्हा वीक होते, आपली इम्युनिटी जेव्हा कमी होते, त्याच वेळेला हा आपल्याला आजार होऊ शकतो. आणि ॲलर्जी देखील आपल्याला आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हा आजार उद्भवतो. आणि त्यामध्ये मग काय, आता समजा आपण ॲलर्जीशीच निगडीत जर विचार केला तर काय काय होऊ शकतं. ॲलर्जी होते म्हणजे काय काय होऊ शकतं, तर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर शिंका येणे. किती शिंका येतात, एका वेळेस आल्या तर 40-40, 50-50 शिंका येतात. बापरे. नोज रनिंग नोज होतं, नाकातनं पाणी येतं, किती यावं, 4-4, 5-5 नॅपकिन्स ओले होतात. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं, कुठून येतं काय माहीत नाही, परंतु येतं ते. शिंका येतात, इतक्या शिंका येतात. रात्री झोपले की नाक बंद पडतं, तुम्ही काहीही करा नाक ओपन होतच नाही. आणि मग नंतर डोळे खाजवायला लागतात, डोळे लाल व्हायला लागतात, डोळ्यातनं पाणी यायला लागतं, डोळे सतत खाजवावेसे वाटतात आणि इव्हन डोळ्याचा कलर देखील बदलून जातो, इतकी त्याच्यामध्ये खाज येत असते. घसा खाजवतो, कान खाजवतो, नाकामध्ये खाजवतं आणि अशा प्रकारे सगळीकडे खाज, शरीरावरती देखील खाज येते, लाल लाल चट्टे उठतात आपल्या शरीरावरती. आपण म्हणतो की पित्त झालेलं आहे, पण हे पित्त म्हणजे काय असतं, तर ती देखील एक प्रकारची ॲलर्जीच असते, त्याला अर्टिकारिया म्हणतो आपण. ही ॲलर्जी जेव्हा खाली फुफ्फुसामध्ये जाते त्यावेळेला मात्र मग तुम्हाला खोकला यायला सुरुवात होतो. सुरुवातीला ठसका लागतो, नंतर उबळीचा खोकला यायला लागतो, खोकल्याची तीव्र उबळ यायला लागते, कोरडा खोकला असतो, छातीमध्ये खोकल्यासोबत दुखायला लागतं आपल्याला आणि नंतर सुई आवाज यायला सुरुवात होतो, छातीमध्ये गरगर आवाज यायला लागतो आणि हा स्पेशली रात्रीच्याला येतो. खोकला येतो आणि मग सुई म्हणजे शेजारी बसलेल्या व्यक्तीला देखील तो आवाज यायला लागतो. काही जणांना तर इतका सुई आवाज येतो, तिथे कंजेशन व्हायला लागतं, छातीमध्ये दुखायला लागतं आणि मग हळूहळू तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि मग डॉक्टर तुमचं निदान करतात, बाळाला किंवा कोणाला दमा झालेला आहे, दॅट इज बाळदमा. म्हणजे ॲलर्जीची सुरुवात होतेच कशी, तर शिंका आणि नाकातनं पाणी येणे आणि मग तिथे झालं घशामध्ये खवखव होणे, तिथून खोकला येणे, साधा ठसका येणे, नंतर खोकल्याची उबळ येणे, त्यानंतर छातीत सुई होणे आणि मग दम लागणे. आणि हा त्रास प्रामुख्याने रात्री किंवा पहाटे जास्त होतो. तर या आजाराला आपण मग बऱ्याच वेळेस डॉक्टर याचं निदान जे आहे ते दमा, बाळदमा असं करतात. मोठ्यात असेल तर तो दमा म्हटला जातो, लहान मुलांमध्ये असेल तर तो बाळदमा म्हणतो आपण त्याला, किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये खेडेगावामध्ये किंवा तालुका लेवलला आपण पोटातलं आलं असं म्हणतात, त्याला पोट उडणे म्हणतो. अच्छा. हां, तर सहसा विलेज लेवलला, तालुका लेवलला त्याला पोटातलं आलं किंवा पोट उडणे असं म्हणतो आपण त्याला. तर ही दम्याची सुरुवात जी होते ही मुळातच ॲलर्जीच असते. ॲलर्जीचं तीव्र स्वरूप म्हणजेच दमा. तर बऱ्याच जणांना ॲलर्जी ही वरच्या भागामध्ये राहते, म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी पोर्शनमध्ये राहते, तेव्हा फक्त शिंका येणे, सतत शिंका येणे, नाकात खाज येणे, कानात खाज येणे, डोळ्यात खाजवणे, घशात खाजवणे आणि शिंका आणि पाणी नाकातनं, ही तेवढंच राहतं. आणि मग पुढे पुढे डोके दुखणं, कधी फिवरिश वाटणं, अंग दुखणं, ह्या तक्रारी त्यासोबत येतात. आणि हे जेव्हा कमी होतं आणि मग नंतर दम्याची तक्रार सुरू होते. सर, कुठल्याही आजारामधलं डायग्नॉस म्हणजे आपण ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये निदान आपण म्हणतो, ते निदान खूप महत्त्वाची गोष्ट असते. दमा, बाळदमा किंवा ॲलर्जी या सगळ्या गोष्टींचं निदान करण्याकरता तुम्ही कुठली खास अशी तपास पद्धती वापरता का, किंवा काही टेस्ट तुम्ही वेगळ्या? युजली याच्यासाठी फारशी काही आपण तपासण्या करायला जात नाही. एक साधा एक्सरे केला की लक्षात येतं की एक्सरेमध्ये काहीही निघत नसतं दम्याच्या केसेसमध्ये सहसा. जर तो ब्रॉन्कियल अस्थमा असेल, ॲलर्जिक अस्थमा असेल तर फारसं त्यामध्ये काही निष्पन्न होत नाही. तर त्याच्यामध्ये लंग फंक्शन टेस्ट केली जाते, ती देखील बऱ्याच आजारामध्ये असते, ती त्याच्यावरती देखील आपण पूर्णपणे अवलंबून नाही राहू शकत. तर लक्षणावरूनच याचं निदान केलं जाऊ शकतं की याला दमा आहे, याला ॲलर्जी आहे किंवा बाळदमा आहे. हे सर्व लक्षणावरूनच येतो सर्वसाधारण. आणि हिस्ट्री फार महत्त्वाची असते की फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर तुमच्या दमा असेल,
आई वडील आजोबा आजी काका मावशी चुलते इथं ब्लड रिलेशनमध्ये जर कुठला रेस्पिरेटरी डिसीज असेल, हेरिडिटरी ज्याला म्हणतो, अनुवंशिक म्हणतो, तर प्रामुख्याने हा जो दमा किंवा ॲलर्जी किंवा बाळदमा हा अनुवंशिक आजार आहे. तर आपण जेव्हा हिस्ट्री घेतो, जेव्हा आपण तपासणी घेतो, जेव्हा चौकशी करतो आपण पूर्ण आई वडील वगैरे, तर आपल्या लक्षात येतं की इथे फॅमिलीमध्ये हा आजार आहे. आणि मग ते जवळपास कन्फर्म होतं की बाळाला देखील होऊ शकतो किंवा झालेला आहे. नक्की. आणि हे जेव्हा वारंवार व्हायला लागतं, वारंवार जेव्हा व्हायला लागतं, तर निश्चितपणे तो दमा असतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर, कारण ज्या वयामध्ये बाळ नक्की त्याला काय होतंय हे स्वतःहून सांगू शकत नाही, आपल्याला ते ओळखावं लागतं. त्यामुळे या वयांमध्ये या गोष्टीचं व्यवस्थित डायग्नॉस होणं, निदान होणं आणि त्याकरता तज्ज्ञांचं मार्गदर्शन असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. डॉक्टर विजयदीप वाघण्णा गेल्या अनेक वर्षांपासून दमा, बाळदमा, ॲलर्जी यासारखे जे असे डिसीज आहेत जे बऱ्याच वेळेला आपल्याला खूप घातक ठिकाणी घेऊन जाऊ शकतात, अशा आजारांवरती उपचार करतायत. त्यामुळे या संदर्भात कोणतीही पद्धतीची शंका मनामध्ये असतील, काही समस्या असतील किंवा अडचणी असतील, तर तुम्ही निश्चितपणानं डॉक्टर वाघण्णा यांना भेटलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कमीत कमी आपल्याला जे काही होतंय ते नक्की काय आहे त्याची माहिती तरी घेतली पाहिजे. त्यामुळे आता टी व्ही स्क्रीनवरती जे सरांचे नंबर्स दिसत आहेत, या नंबरवरती अशी कुठल्याही पद्धतीची शंका असेल तर तुम्ही निश्चितपणानं सरांना कॉल करा, त्यांना भेटा, काय होतंय नेमकं ते जाणून घ्या. म्हणजे मग उपचारांकडे वळणं ही खूप सोपी गोष्ट होऊन जाते. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होतो एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बाळदमा, ॲलर्जी, जुनाट आजारांवरती अनुभवी उपचार आणि मार्गदर्शन या विषयासंदर्भात आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजयदीप वाघण्णा आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. जसं आत्ता आपण उपचार, तुम्ही डायग्नॉस संदर्भात हे केलं, उपचार पद्धतींबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की अशा पद्धतीचे डिसीज ज्या वेळेला कुठल्याही व्यक्तीला होतात तो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि त्याच्यावरती प्रभावी उपचार असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. दुसरी गरज असते व्यक्तीला मी कधी एकदा या आजारातून बाहेर पडेन असं त्याला झालेलं असतं, कारण त्या नेहमीच्या कटकडीने तो कंटाळलेला असतो. त्यामुळे तुमची जी उपचार पद्धती आहे, तुम्ही एवढ्या वर्षांपासून करताय, कशा पद्धतीची उपचार पद्धती आहे आणि काय केलं जातं? आम्ही मागील 30 वर्षापासून अनेक आजारावरती संशोधन करत आहोत. त्यापैकीच दमा, बाळदमा आणि ॲलर्जी यासाठी आपल्याला पेटंट ही मिळालेलं आहे. आपली औषधे ही सर्व होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधी आहेत. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाहीत. या औषधांना कुठल्याही प्रकारचा रंग नाही, या औषधांना कुठल्याही प्रकारचा वास नाही, या औषधांना कुठल्याही प्रकारची चव नाही. त्यामुळे घेण्यासाठी अतिशय सोपी, केमिकल नसल्यामुळे दुष्परिणाम विरहित ही औषधी आहेत. होमिओपॅथी म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज असा आहे की खूप दिवस औषध घ्यावी लागतात आणि दुरुस्त होण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप पथ्य पाळावी लागतात. तर असं बिलकुल नाही. या औषधांचा परिणाम पहिल्याच महिन्यापासून सुरू होतो. 4 ते 6 महिन्यामध्ये बाळाला वारंवार बाळ जे आजारी पडत असतं ते पूर्णपणे बंद होतं. खोकला पूर्णपणे थांबतो. त्याला वारंवार नेब्युलाइज करण्याची किंवा वारंवार वाफ देण्याची जी सवय ती पूर्णपणे बंद होते. मोठ्यांमध्ये जे इन्हेलर वापरलं जातं त्याचं प्रमाणही खूप कमी होतं आणि हे केवळ 4 ते 6 महिन्यामध्येच होतं. परंतु आपण पुढे औषधी याकरता चालू ठेवतो की ही जे आजार आहेत ही सर्व वातावरणात बदल झाला की खूप प्रमाणामध्ये वाढत असतात. थंडी आली की जास्त त्रास होतो, पावसाळ्यात जास्त त्रास होतो, थोडासाही हवेत बदल झाला की त्रास होतो. म्हणून आपण हा कोर्स 1 वर्षाचा ठेवलेला आहे, जेणेकरून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतू व्यवस्थित गेले पाहिजेत आणि त्याप्रमाणे तो पेशंट रुग्ण जास्तीत जास्त दुरुस्त होतो आणि पुढे कधीही त्याला हा त्रास होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. ही जी दुरुस्ती होते ही कायमस्वरूपी राहते. इतर औषधांमध्ये तुम्हाला वारंवार औषधी घ्यायत राहावं लागतं, तसं या औषधामध्ये नाही. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत आणि होणारी जी काही दुरुस्ती आहे ती कायमस्वरूपी आहे. याशिवाय आपण जेव्हा लहान बाळांच्या बाबतीमध्ये आपण बोलतो तर लहान बाळांच्या या आजारामुळे उंचीवर परिणाम झालेला असतो, वजनावर परिणाम झालेला असतो, त्यांच्या एकंदरीत
फिजिकल फिटनेसवरती परिणाम झालेला असतो, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती परिणाम झालेला असतो, अभ्यासावरती परिणाम झालेला असतो, शाळा बुडालेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण त्याला बाहेर काढतोय. त्याची फिजिकल स्ट्रेंथ वाढतो. तो जी मुलं घराच्या बाहेर जात नसतात ती घरात येत नाहीत, त्यांना धरून आणावं लागतं, इतकं त्यांचा फिजिकल स्टॅमिना वाढतो. त्यांचं जेवणाचं प्रमाण चांगल्यापैकी वाढतं. ज्यांना खूप भरवावं लागायचं जबरदस्तीनं, आता ते थांबत नाहीत. भूक लागली की ताबडतोब त्यांना खायला लागतं. इतकी आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नैसर्गिक हंगर ज्याला म्हणतो, नैसर्गिक भूक चांगली वाढवतो. त्याच्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या प्रकारे वाढतं. त्याच्यामध्ये मुलांची शाळा बुडायचं बंद होऊन जातं. आणि ओव्हरऑल फिजिकल, मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटीमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं. त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि हे सर्व जे होतं ते केवळ आपण प्रतिकारशक्ती वाढवतोय म्हणून होतं आहे. आपण कुठलाही आजार दुरुस्त करत नाही. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी कुठलाही आजार दुरुस्त करत नाही. मी फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट देतोय. आणि हे आत्ताच नव्हे, मागील 30 वर्षापासून आपण हे सांगत आलेलो आहोत. लोकांच्यावरती ह्या विचाराचा जास्तीत जास्त प्रभाव पडावा म्हणून हे नेहमी मी सांगत आलो आहे की आम्ही फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. त्यामुळे आहे तो आजार तर दुरुस्त होतोच होतो, शिवाय असलेले इतर आजारही दुरुस्त होतात, येणाऱ्या आजारालाही प्रतिबंध बसतो. त्यामुळे या आजाराची या आजारालाच नव्हे तर इतरही काही आजार जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये स्लो लर्नर्स असतील किंवा डाऊन सिंड्रोम असतील किंवा जिथे आपण लिव्हर डिसीजेस असतील, मानसिक आजार असतील किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे किंवा गुडघेदुखी आहे, या आजारावरती जास्तीत जास्त लवकर आपण फरक दाखवू शकतो, दुरुस्त करू शकतो. कारण इथे 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि हे केवळ अनुभव रिसर्च ओरिएंटेड आहे. अनेक रुग्णांवरती त्याचा आपण प्रयोग केलेला आहे, त्याचे परिणाम शोधलेले आहे, बघितलेले आहेत. सो ही सर्व औषधी ही होमिओपॅथिक आहेत, आयुर्वेदिक आहेत आणि कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम यापासून होत नाहीत. घेण्यासाठी अत्यंत सोपी आहेत. सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल आमचे जे प्रेक्षक दूर दूर राहणारे जे प्रेक्षक आहेत, हो, कारण तुम्ही मुंबई पुण्यामध्ये आहात, मेट्रो सिटीजमध्ये तुम्ही काम करता आहात आणि आजारावरती उपचार करता आहात. पण जर एखादा आमच्या ग्रामीण भागातला रुग्ण असेल आणि त्याला तुमच्यापर्यंत यायचं असेल आणि तुमचे औषधोपचार करून घ्यायचे असतील तर त्याने काय केलं पाहिजे? यासाठी आपण एक म्हणजे ऑनलाईन ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. ओके. ज्या रुग्णांना माझ्याशी संपर्क साधायचा आहे, आता जे आपण नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती ते मला कॉल करू शकतात, व्हिडिओ कॉल करू शकतात, त्यांचे रिपोर्ट्स व्हॉट्सॲप करू शकतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना औषधी त्यांच्या घरी कुरिअरद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे आपण पाठवू शकतो. इव्हन मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी देखील रुग्णाला फक्त एक वेळच यायचं आहे. अच्छा. त्यानंतर येण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला कुरिअरने औषधी मिळू शकतात. त्यामुळे तुमचा येण्या जाण्याचा, वाट पाहण्याचा बराचसा खर्च, वेळ जो वाया जातो तो जात नाही. तुम्हाला घरी बसून सर्व ट्रीटमेंट मिळते. हा त्यामागचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बरं. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट जी भीती रुग्णांना नेहमी असते, डिसीज वाढल्यानंतर एक आपल्याकडची आपण ह्युमन नेचर म्हणूया की डिसीज वाढल्यानंतरच जनरली डॉक्टरांकडे धाव घेण्याची पद्धत आहे. पण मग अशा वेळेला जर एखाद्या रुग्णाला त्याचा आजार खूपच बळावलेला असेल तर त्याला ॲडमिट करून घेणं किंवा अशा पद्धतीचं काही करावं लागतं? नाही, आपल्याकडे ॲडमिट करण्याची तर अशी काही सोय नाही आहे. परंतु ते जवळपासच्या रुग्णालयामध्ये त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊ शकतात. पण मला आत्तापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की आपली औषधं चालू केल्यानंतर रुग्ण सिरियस होण्याचा किंवा रुग्णाचा आजार तीव्र स्वरूप धारण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पेशंट रुग्णाचं वाढेल असं काही दिसत नाही. याच्यामध्ये रुग्णाची तीव्रता आजाराची वाढतच नाही. सर, कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अशा पद्धतीचे बाळदमा, दमा किंवा ॲलर्जी अशा पद्धतीचे जे डिसीज आहेत हे होऊच नाही म्हणून काळजी घेता येते का? होऊच नाही म्हणून तर काही करता येत नाही, कारण हा आपण आताच सांगितलं की हेरिडेटरी आजार आहे, अनुवंशिक आहे. पण तरीही त्यातल्या त्यात तुम्हाला हा आजाराची तीव्रता कमी करायची असेल तर तुम्हाला पुष्कळ गोष्टी टाळाव्या लागतील. सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे जंक फूड बंद करावं लागेल, चायनीज फूड बंद करावं लागेल, ज्यामध्ये रसायन मिसळलेलं असेल, रंग मिसळलेला असतील किंवा ज्याला पॅकिंग असतं, जे फॅक्टरीमधून येतं ते अन्न सर्व बंद करावं लागेल. प्री कुक्ड फूड बंद करावं लागेल. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स
बंद करावे लागतील. आणि त्याशिवाय घरामध्ये जर पेट्स असतील, पाळीव प्राणी असतील, पाळीव पक्षी असतील, ज्याच्यामुळे तुमच्या केसांमुळे तुम्हाला ॲलर्जी उद्भवू शकते, केसातील डॅन्ड्रफमुळे ॲलर्जी उद्भवू शकते, त्यांच्या पिसामुळे तुम्हाला ॲलर्जी उद्भवू शकते, त्यामुळे तुम्हाला पेट्सपासून किंवा पाळीव प्राण्यापासून, पाळीव पक्षापासून दूर राहावं लागेल. तर ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि थोडंसं स्वतःला फिट ठेवलं, एक्सरसाइज केलं, नॅचरल फूड जास्तीत जास्त जे आहे ते जर तुम्ही सेवन केलं, तर निश्चितपणे या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि हा आजार निश्चितपणे तुम्हाला होऊ शकत नाही. नक्की. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी करून दिलेलीच आहे. तरीसुद्धा जर काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही निश्चितच सरांना दिलेल्या संपर्क क्रमांकांवरती संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, भेट घेऊ शकता आणि निश्चितपणाने त्यांचे हे जे उपचार त्यांनी आत्ता सांगितले ते करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि याबरोबरच वेळ होतं इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.